राखी इकडं बी करती, तिकडं बी करती. कुठं जाते तिलाच कळत नाही. पहिलं गेली आपल्या काटा ग्रुपमध्ये. काटा ग्रुपला मस्तपैकी मस्त फील करून तिनं त्यांना बाहेर काढून टाकला. म्हणजे त्यांची वाट लावली. आता दुसरं प्राजक्ता जाऊन प्राजक्ताची वाट लावते. प्राजक्ताला दगा दिला नॉमिनेशनच्या ह्याच्यात. आणि परत आता कोणाला बाहेर काढते काय माहिती. ती लय जहर झाली आता. पण ते नसतो का जास्त दिवस एक गोष्ट द्रव्य ठेवलं जहर कशी होती तशी जहर झाली घरात ती. अवघड झाली तिची गोष्ट. आणि अजून एक कालचा जो दीपालीने डायलॉग टाकला की बाबा मला तर कधी पॉवर की भेटली नाही पण डेंजर की भेटली. आता डेंजर की काय आहे, आता जे 6 जण नॉमिनेशन झाले त्यांचं जे नॉमिनेटेड आहेत त्यांना बिग बॉसने हातात एक लाल चावी दिली, त्याचं नाव डेंजर की आहे. आता ते कळेल की आज काय म्हणजे त्याचं काय म्हणजे उपयोग काय किंवा काय त्याचं नुकसान आहे. कारण त्याचं नुकसानच जास्त आहे वाटतंय. काय ट्विस्ट पण भेटू शकतो त्यात. आणि या गोष्टी म्हणजे आता राखी आणि नॉमिनेशन किंवा काय होणार आहे हे आज आपल्याला कळेल. आणि राखीचा गेम पलटाव नाही अजून, कारण गेम पलटला आता तिच्यावर तर कोण विश्वास ठेवत नाहीये सध्याला. पण ती स्क्रिप्टेड करते प्रत्यक्ष. आता जी नवीन आलेत का हे तिघ ह्यांना तिनं बकरा बनवलंय. त्यांना ती कानात बिना सांगते की असं करा तसं करा, पाणी बिनी संगीत टाकलं हे सगळं स्क्रिप्टेड आहे. आता भाऊच्या कळ की वन्स अगेन राखी शो स्क्रिप्टेड शो बंद कर.